असा पैलवान कुकुडवाड मध्ये दाखल झाला. महाराष्ट्र केसरी रुस्तम हिंदये सिकंदर शेख या ठिकाणी मनोगत व्यक्त करतात. बोला. माझे फॅन फॉलोअर्स म्हणण्यापेक्षा माझा परिवार, माझे वडीलधारी आणि काय मित्र आहेत आणि मला माझ्या बहिणीसारखे आणि आईसारखे तरी तर कुठं बसलेले दिसत नाही, पण घरातून मला नक्की पाहत असते. समोरनं तर दिसते तेच माझी ताई मला बघताना. पण एका ह्या गावच्या माझ्या एका बहिणीनं, मला बहीण तर नाही पण एका ह्या बहिणीनं, सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करणारी हे स्केच मला बनवून दिलेलं आहे. ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही मला नक्कीच, मी व्हिडिओ टाकीन इंस्टाला माझ्या ह्या स्केचचा. आपल्या कुकडवाड मधून मला जास्त कमेंट आल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, त्या ताईचा नम्रता ताईचा मला खूप खूप आभार असं व्यक्त करू वाटते की त्यांनी माझा हा इतकं प्रेम दाखवलं आणि माझा स्केच बनवला. मी कालच हा व्हिडिओ पाहिला होता की आज मला हे स्केच द्यायला येणार आहे. कालच हा व्हिडिओ पाहिला होता. खूपच ताई तुम्ही छान व्हिडिओ आपला स्केच बनवलेला आहे आणि माझ्यावर मला वाटतं की मला डोळ्यासमोर घेऊन तुम्ही हा स्केच बनवला. स्केच कोण बनवू शकत एवढं मला खूपच आवडलं. खूप आभारी एका भावासारखं प्रेम मला स्केच मधून दिलेलंच आहे. तर मला आयुष्यभर आपल्या बहिणीला भेटायला यावं किंवा आपल्या भावासारखं प्रेम मला राखी बांधायला यावं तुम्ही, एवढंच माझी इच्छा आहे. आणि मला असं भरून आलं की माझं एवढं स्केच चांगलं बनवून मैदानात येऊन दिला होतं. आणि कुकडवाडकर संयोजक कमिटी आणि आपले किसन शेळके भाऊ मला ह्या गावात बोलवून आपलं खरोखर मी आभार व्यक्त करतो. एवढ्या छोट्याशा गावात मला प्रत्येक वर्ष बोलवतात. मागच्या वर्षीही मला किसन शेळके भाऊ आलते मला बोलवायला की आपल्या गावात कुस्ती करावं लागते. तर मला वाटतं की 2 महिने झाले आपली कुस्ती ठरवून, 2 महिन्यांच्या वर झाले असते बहुतेक. 2 महिन्यांच्या वर कुस्ती माझी ठरवली. एवढं म्हणजे एवढं दिवस त्यांना माहिती होती माझी तारीख खाली नसते. माझे दिवशी 22 तारखेला संपलेला आहे. 22 तारखेपासून माझी तारीख खाली नाही, मला झोपी नाही. माझ्या आवाजावर कळत असेल तुम्हाला. मी गाडीतच आहे, रोज प्रवासात आहे. रोज मी 700-800-1000 किलोमीटरचा प्रवास करतोय आणि आजही मी 2 कुस्त्या करून, आज पहिली कुस्ती करून आलोय. आता मी दुसरी कुस्तीला आलोय आता. तर मला एक असं आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेसाठी सांगायचं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व कमिटीसाठी सांगायचं आहे की माझ्यावर एवढं प्रेम करताय आणि मला एकही दिवस खाली राहू देत ना. माझं एक कुस्ती असली तर 2-2, 3-3 कुस्त्या करावं लागते तुम्हाला. एवढं प्रेम आजकालच्या काळात कोणाला भेटत नाही. मला वाटतं की माझं बी कोणाला भेटलेलं नसेल एवढं. आणि मला वाटत नाही की माझ्यानंतर कोणाला एवढं प्रेम भेटल, कारण की एक सर्वांच्या मनात बसलेला असतो. म्हणजे की ती कोणी असो, कसाही असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, ते एक मनात बसलेला असतो. जसं की मी या ताईंच्या मनात बसतो. माझ्यावर एवढं प्रेम करून एवढं स्केच बनवून सोपी गोष्ट नाहीये. आणि एका लेडीजसाठी मला वाटतं की ताई तुम्ही मला पहिल्यापासून बघत असाल, पण मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहतोय. आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी एवढं सांगतो की एवढं प्रेम करता माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. या हरू किंवा जिंकू एक ह्या म्हणण्यासारखी गोष्ट झाली. राजाचा राजाही होता आणि या ठिकाणी तुमच्या मनावरचा राजा आहे आणि तुमच्या मनावर राज्य करतोय मी. तर मला प्रत्येक जंग लढताना एवढंच मी आठवून लढत असेल की मी काहीही जंग मध्ये हारलो किंवा जिंकलो
तरी माझी जनता किंवा माझे भाऊबंध मला पडू देणार नाही कुठेही. तर आज एक असं असतं, महाराष्ट्र केसरी कॉम्पिटिशन हारल्यानंतर कुठलाही पैलवान असो, एक मन तुटतं आणि एक पैलवान की सोडायचं असा विचार करतो की नाही का उपयोग, आपण नाही होऊ शकत. पण मी एकदा झालेलो आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं अजून एकदा व्हायची इच्छा आहे माझी. तर मी नक्कीच काही घडामोडी घडू दे, नक्कीच मी एकदा महाराष्ट्र केसरी म्हणून मी पैलवानकीला पूर्ण ग्राम देईल, पण एकदा महाराष्ट्र केसरी वस्तू नाही, अजून एकदा 100% होणार. कुडवाड आणि किसन शेळके भाऊ तुमचं तर आहेच, तुमचं सांगायची काही गरजच नाही, कारण की तुम्ही मला मैदानात भेटता, कुठं माझी कुस्ती असेल तिथे येता, आणि मला पुण्यात काही गरज पडली तरी सगळ्यात पुढं किशन भाऊ असतील, आणि काही गरज पडली तर मी आधी भावांना फोन करतो की मला अशाची गरज पडली किंवा अडचण आली तर लगेच पळत येतात माझ्यासाठी. सर्वांसाठी मला करतो माझे दोन. या ठिकाणी पैलवान सिकंदर शेख यांनी मनोगत व्यक्त केलेले आहे. सिकंदर शेख यांच्यासाठी बोल बजरंग बलीचा जय जयकार करायचा आहे. बोल बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी. अवघड तुमदुमला कुकुडवाड या ठिकाणी सिकंदर शेख यांच्या हस्ते ताईंचा सन्मान पार पडतोय. एकदा जोरदार टाळी करा. टाळी 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 झाली पाहिजे. खरंच कौतुक आहे, याच्यासाठी केला होता तास, हा क्षण गोड व्हावा. खरंच कौतुक आहे. माननीय किसन भाऊ शेळके आपलं मनोगत व्यक्त करतायत. बोला भाऊ. आज या ठिकाणी कुकुडवाड ज्योतिर्लिंग यात्रा आणि आपलं हनुमान जयंतीनिमित्त आज कुस्त्याचा आखाडा होत असताना बरेच कुस्त्या झाल्या, आणि आज आपली 1 नंबरची कुस्ती महाराष्ट्राचा लाडका नाही तर हिंदुस्थानचा लाडका पैलवान महाराष्ट्र केसरी रुस्तम हिंद केसरी आपला पैलवान सिकंदर भाऊ शेख आज आपल्या 1 नंबर कुस्ती खेळत आहे. ते आपल्या विरोधीला कुकुडवाडच्या गावामध्ये कुस्त्या असून सुद्धा इथं आले, त्यांचं सर्वांच्या गावाच्या वतीनं मी हार्दिक असं स्वागत करतो, आभार मानतो. खरं तर कुकुडवाड या गावाला महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये महत्व आहे. कुकुडवाडचा एक मजा पाहिजेचा बंद, त्याचबरोबर कुस्ती म्हणलं की कुकुडवाडच्या एका अशा पैलवानाचं नाव महाराष्ट्रभर भारतभर आहे, ते किसन शेळके, ज्याला कुस्ती क्षेत्रामध्ये देवत्व प्राप्त झालेलं आहे असं व्यक्तिमत्व. आणि अशा गावामध्ये आज सिकंदर खेळायला येत आहे. खरं तर सिकंदरचा आणि सातारा जिल्ह्याचं, सिकंदरचा आणि मान तालुक्याचं जे वेगळं नातं आहे ते मी तुम्हाला सांगतो. कोथरूडचं अधिवेशन झाल्यानंतरची पहिली कुस्ती कराडमध्ये सिकंदरची घेतली. त्या ठिकाणी सिकंदरला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. त्याच्यानंतर सिकंदर जखमी झाला आणि आबाईदादांच्या मैदानामध्ये सिकंदरला आपण आपल्या मान तालुक्यानं पुरस्कार दिला. तिथं सिकंदरनं बोलून दाखवलं मी महाराष्ट्र केसरी होणार. त्याच वर्षी सिकंदर महाराष्ट्र केसरी झाला. आणि सिकंदरला आज सकाळीच आमची चर्चा चालली होती, एका ठिकाणी आपण समक्षणाला बसलो होतो, त्यावेळेला रमेश थोरात सर म्हणले आज आताची महाराष्ट्र केसरीची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेत सगळेच पैलवान चांगले होते, पण स्पर्धेची जी क्रेज जर सिकंदराच्या ह्या स्पर्धेला खेळला नसता तर याच्यातली निम्मी गर्दी आली नसती. आणि ह्या गोष्टीला जवळजवळ 70-80% म्हणजे सत्य प्रतिसाद मिळाला. म्हणजे ही अतिशोक्ती नाही, सगळेच पैलवान महाराष्ट्र केसरीला खेळणारे श्रेष्ठच होते, पण सिकंदर ही एक क्रेज आहे. जर सिकंदर मुळे त्या स्पर्धेला महत्व येते, तसंच आजच्या ह्या महाराष्ट्र केसरी आजच्या या कुकुडवाडच्या मैदानाला सिकंदरनं उपस्थिती लावल्यामुळे सिकंदर या मैदानाला महत्व निर्माण झालेलं आहे. मी कुकुडवाडकरांच्या वतीनं सिकंदरचा आभार मानतो. खरंच आहे, ज्यानं फुलगावचं महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन गाजवलं, अवघ्या काही सेकंदात शिवराज नक्षेवरती विजय मिळवला, असा महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख आजच्या या